काय तुम्ही कधी गाजरमध्ये गूळ घालून ही अप्रतिम आणि पौष्टिक अशी रेसिपी कधी बनवली आहे का? नसेलच ना बनवली, चला मग काय करायचं सांगते. पण त्या अगोदर लगेचच आपल्या घरगुती भोजनला फॉलो करून घ्या. तर काय करायचे पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला गाजर घ्यायचे आहेत. आता हे गाजर आपण सोलून घेऊया, म्हणजे त्याची साल आपल्याला काढून टाकायची आहे. सर्व गाजर आपण सोलून घ्यायचे आणि त्यानंतर याचा जो वरचा भाग असतो तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. हे सोलून घेतलेले गाजर पहा, या पद्धतीने आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवता येईल. सर्व गाजर कट करून घेतले. आता इथे आपल्याला गूळसुद्धा सुरीने कट करून घ्यायचा आहे. जितकं तुम्हाला गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण घेऊ शकता. त्याचसोबत इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, म्हणजे काजू आणि बदाम घेतलेला आहे. याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे. आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेले गाजर घालायचे आणि गाजरसुद्धा बारीक करून घ्यायचे. जास्तही बारीक करू नका, जरासं जाडसर ठेवा, भरडसर असं ठेवायचं आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये हे वाटून घेतलेलं गाजर घालायचं आणि जरा वेळ परतवून घ्यायचं. 1-2 मिनटं परतवून घ्यायचं, जेणेकरून यामधला ओलावा कमी होईल. त्यानंतर लगेच 1 चमचा तूप घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 1-2 मिनटं परतवून घ्यायचं. आता यामध्ये कट करून घेतलेलं गूळ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघा इथे संपूर्ण गूळ यामध्ये छान विरघळलेला आहे. आता यामध्ये गूळ घालून व्यवस्थित असं याला शिजवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं शिजलं की आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. फुल क्रीम दूध घालायचं आहे. सोबतच त्यामधील मलईसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, याला छान शिजवून घ्यायचं. लगेचच यामध्ये तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर घालायची, छान मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालूया आणि मिक्स करून घेऊया. पाहू शकता इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते म्हणजे गाजर आहे, अगदी छान व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता हातावरती घेऊन बघायचं, छान असं वडीसारखं हे घट्ट झालेलं आहे. आता इथे एका प्लेटला लगेचच तूप लावून घ्यायचं आणि गरमागरम हे गाजरचं मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. उलथण्याच्या मदतीने व्यवस्थित असं प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं, सर्व मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. छान असं पसरवून झालं की आता यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहेत. कट केलेले ड्रायफ्रूट घालूया आणि आता याला फ्रीजमध्ये आपल्याला 1-2 तास सेट होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर आपण याला काढून घेतलेलं आहे आणि आता याला कट करून याच्या वड्या पाडून घेऊया. तर गाजरचा हलवा तुम्ही नेहमीच बनवला असेल, पण ही गाजराची बर्फी एकदा बनवून पहा. अतिशय भन्नाट लागते आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी आठवड्याभर आरामशीर टिकते, अजिबातच खराब होत नाही. तुम्हीसुद्धा ही पौष्टिक अशी गाजरची बर्फी एकदा नक्की बनवून पहा. कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा.